मास्टरी हे रॉबर्ट ग्रीन यांनी लिहिलेले पुस्तक मानवी आयुष्यात मास्टरी म्हणजेच एखाद्या क्षेत्रात सर्वोच्च प्रावीण्य कसे मिळवायचे याचा सखोल अभ्यास करते. या पुस्तकाचा मुख्य संदेश असा आहे की महानता ही जन्मजात देणगी नसते आणि ती काही निवडक लोकांपुरती मर्यादित नसते. मास्टरी ही एक दीर्घ प्रक्रिया आहे. ती संयम, सातत्य, योग्य दिशा, कठोर परिश्रम आणि खोल अभ्यास यांच्या माध्यमातून मिळते. लेखकाने इतिहासातील अनेक महान व्यक्तींच्या जीवनाचा अभ्यास करून दाखवले आहे की त्यांनी आपली नैसर्गिक आवड ओळखली, दीर्घकाळ प्रशिक्षण घेतले, सर्जनशीलता विकसित केली आणि शेवटी आपल्या क्षेत्रात अद्वितीय स्थान निर्माण केले. पुस्तकाची सुरुवात लाईफ टास्क या संकल्पनेपासून होते. याचा अर्थ फक्त नोकरी किंवा करिअर नसून आपल्या स्वभावात आणि नैसर्गिक गुणांमध्ये दडलेले खरे ध्येय होय. प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी विशिष्ट क्षमता आणि ओढ असते. लहानपणी हे स्पष्टपणे दिसून येते. एखाद्या मुलाला चित्रकला आवडते, एखाद्याला वस्तू उघडून त्यांची रचना समजून घेण्याची आवड असते, तर एखाद्याला संगीताची ओढ असते. पण जसजसे आपण मोठे होतो तसतसे समाज, कुटुंब आणि आर्थिक गरजा आपल्याला सुरक्षित आणि प्रतिष्ठित वाटणाऱ्या मार्गाकडे ढकलतात. त्यामुळे अनेक जण आपल्या खऱ्या आवडीपासून दूर जातात. लेखक सांगतात की जर आपण आपल्या नैसर्गिक आवडीविरुद्ध मार्ग निवडला तर दीर्घकाळ प्रेरणा टिकवणे कठीण जाते. परंतु ज्या क्षेत्रात आपली खरी आवड आहे तिथे कठोर परिश्रम देखील आनंददायी वाटतात. उदाहरण म्हणून लिओनार्दो दा विंची यांचे जीवन दिले आहे. लहानपणापासून त्यांना निसर्ग, चित्रकला, शरीररचना आणि विज्ञान याबद्दल विलक्षण कुतूहल होते. त्यांनी त्या कुतूहलाचा पाठपुरावा केला आणि त्यातूनच ते महान कलाकार आणि शास्त्रज्ञ बनले. या उदाहरणातून लेखक सुचवतात की आपल्या लहानपणीच्या आवडी आणि कुतूहल यांना गांभीर्याने घ्यायला हवे. जेव्हा आपण आपल्या जीवनाचे खरे ध्येय ओळखतो तेव्हा पुढचा टप्पा म्हणजे शिकाऊ कालावधी किंवा प्रशिक्षणाचा काळ सुरू होतो. हा टप्पा सर्वात लांब आणि कठीण असतो. या काळात आपल्याला आपल्या क्षेत्रातील मूलभूत तत्त्वे, इतिहास आणि कौशल्ये खोलवर शिकावी लागतात. हा चमक दाखवण्याचा काळ नसतो, तर शांतपणे ज्ञान आत्मसात करण्याचा असतो. या काळात अहंकार बाजूला ठेवणे आवश्यक असते. आपण अजून शिकत आहोत हे स्वीकारणे गरजेचे असते. या टप्प्यात गुरुचे महत्त्व खूप मोठे असते. अनुभवी व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली काम केल्याने आपण अधिक जलद प्रगती करू शकतो. त्यांच्या कामाची पद्धत, विचार करण्याची शैली आणि शिस्त यांचे निरीक्षण करून आपण बरेच काही शिकतो. पण केवळ गुरु असणे पुरेसे नाही, आपल्यात नम्रता आणि संयम असणेही तितकेच महत्त्वाचे असते. अनेक जण लवकर प्रसिद्धी आणि ओळख शोधतात, पण लेखक सांगतात की खरी ओळख ही वर्षानुवर्षांच्या शांत आणि सातत्यपूर्ण मेहनतीतून मिळते. या संदर्भात बेंजामिन फ्रँकलिन यांचे उदाहरण दिले आहे. तरुणपणी त्यांनी लेखनकलेत प्रावीण्य मिळवण्यासाठी उत्तम लेखकांची लिखाणे वाचली आणि ती स्मरणातून पुन्हा लिहिण्याचा सराव केला. त्यांनी स्वतःच्या चुका ओळखल्या आणि त्यावर काम केले. त्यांनी केवळ नैसर्गिक प्रतिभेवर अवलंबून न राहता कठोर सरावावर विश्वास ठेवला. याच सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ते उत्कृष्ट लेखक आणि विचारवंत बनले. लेखक स्पष्ट करतात की प्रशिक्षण म्हणजे केवळ तांत्रिक कौशल्य शिकणे नव्हे, त्यात भावनिक परिपक्वता आणि सामाजिक समज यांचाही समावेश असतो. प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा, राजकारण आणि मानवी संबंधांची गुंतागुंत असते. जर आपण भावनिकदृष्ट्या अस्थिर असू तर टीका किंवा अपयशामुळे आपण सहज खचू शकतो. मास्तरीच्या मार्गावर भावनांवर नियंत्रण ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते. टीका व्यक्तिगत अपमान म्हणून न पाहता सुधारण्याची संधी म्हणून स्वीकारणे गरजेचे असते. वर्षानुवर्षांच्या सरावामुळे मेंदूत बदल घडू लागतात. सुरुवातीला कठीण वाटणाऱ्या गोष्टी हळूहळू सहज होऊ लागतात. आपण आपल्या क्षेत्रातील नमुने आणि सूक्ष्म फरक ओळखू लागतो. निर्णय घेण्याची क्षमता वेगवान आणि अचूक होते. लेखक सांगतात की एकाग्र आणि जाणीवपूर्वक केलेला सराव मेंदूच्या रचनेत बदल घडवतो. त्यामुळे आपली कौशल्य खोलवर रुजतात आणि अधिक नैसर्गिक वाटतात. प्रशिक्षणानंतरचा टप्पा म्हणजे सर्जनशील सक्रियता. या अवस्थेत आपण आपल्या क्षेत्रातील मूलभूत गोष्टींमध्ये निपुण झालेलो असतो. आता आपण फक्त नियम पाळत नाही, तर त्यांना समजून घेतो आणि गरज पडल्यास त्यांना आव्हान देतो. आपली स्वतंत्र विचारशैली विकसित होते. नव्या शक्यता दिसू लागतात. ही सर्जनशीलता अचानक निर्माण होत नाही, ती दीर्घ अभ्यास आणि अनुभवाचा परिणाम असते. या संदर्भात आल्बर्ट आइन्स्टाईन यांचे उदाहरण दिले आहे.
त्यांनी आपले क्रांतिकारी सिद्धांत मांडण्यापूर्वी भौतिकशास्त्राचा सखोल अभ्यास केला होता. त्यांना त्यांच्या काळातील वैज्ञानिक ज्ञान पूर्णपणे आत्मसात होते. त्यामुळेच त्यांना इतरांनी दुर्लक्षित केलेले प्रश्न दिसले आणि त्यांनी नव्या कल्पना मांडल्या. त्यांच्या सर्जनशीलतेचा पाया मजबूत ज्ञानावर आधारित होता. या टप्प्यात स्वावलंबन वाढते. आपण स्वतःचे प्रयोग करतो, नवीन पद्धती वापरतो आणि चुका करण्यास घाबरत नाही. अपयशाला शिकण्याचे साधन म्हणून स्वीकारतो. हळूहळू आपली स्वतंत्र ओळख निर्माण होते. लोक आपल्याला आपल्या वेगळ्या दृष्टिकोनासाठी ओळखतात. मास्टरीच्या अंतिम टप्प्यात कौशल्य आणि अंतर्ज्ञान यांचे एकरूप होते. निर्णय घेणे सहज आणि स्वाभाविक होते. परिस्थितीचा गाभा पटकन समजतो. अनेक वर्षांच्या अनुभवामुळे आपण व्यापक चित्र पाहू शकतो. पण लेखक सांगतात की या टप्प्यावर पोहोचल्यावरही शिकणे थांबत नाही. खरे महारथी आयुष्यभर विद्यार्थीच असतात. ते सतत नवीन गोष्टी शिकतात आणि स्वतःला अद्ययावत ठेवतात. पुस्तकात अडथळ्यांचाही उल्लेख आहे. सर्वात मोठा अडथळा म्हणजे अधीरता. आजच्या काळात लोकांना त्वरित यश हवे असते, पण मास्टरीसाठी दीर्घकाळ सातत्याने प्रयत्न करावे लागतात. दुसरा अडथळा म्हणजे अपयशाची भीती. जर आपण चुका करण्यास घाबरलो तर आपण कधीच पुढे जाऊ शकत नाही. अपयशाला शिकण्याचे साधन म्हणून स्वीकारणे आवश्यक आहे. तिसरा अडथळा म्हणजे आत्मसंतोष. थोडे यश मिळाल्यावर जर आपण थांबलो तर प्रगती थांबते. म्हणूनच सतत नवे आव्हान स्वीकारणे आणि जिज्ञासा जिवंत ठेवणे गरजेचे आहे. बदलत्या जगाशी जुळवून घेणेही महत्त्वाचे आहे. शेवटी हे पुस्तक सांगते की मास्टरी म्हणजे केवळ बाह्य यश नव्हे, तर आंतरिक समाधानही आहे. जेव्हा आपण एखाद्या कौशल्यात खोलवर जातो तेव्हा आपल्याला आत्मविश्वास आणि अर्थपूर्णता जाणवते. आपले कौशल्य हे खऱ्या मेहनतीतून आलेले असल्याची जाणीव आपल्याला स्थैर्य देते. निष्कर्ष म्हणून हे पुस्तक शिकवते की महानता ही योगायोग नसते. ती एक दीर्घ, संयमी आणि जाणीवपूर्वक केलेल्या प्रयत्नांची फलश्रुती असते. आपल्या नैसर्गिक आवडीची ओळख, दीर्घकालीन प्रशिक्षण, सातत्यपूर्ण सराव, अपयशातून शिकणे आणि सर्जनशील स्वातंत्र्य या सर्व गोष्टी मास्टरीच्या प्रवासाचा भाग आहेत. जो कोणी हा मार्ग स्वीकारतो तो आपल्या क्षेत्रात उत्कृष्टता प्राप्त करू शकतो आणि अधिक अर्थपूर्ण आणि समाधानकारक जीवन जगू शकतो.